जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. तुम्ही मला अनेक वेळेला इंटरव्ह्यूज घेताना बघतच असता. आता पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन नवीन चेहरे हे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत. पण मला प्रश्न असा पडतो, यामधील किती जण खरंच सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे, ज्यांना राजकारणाचा काही गंध आहे, आपल्याला माहित नाही. अशाच एका महानगरपालिकेमध्ये जिला नगरसेविका व्हायचंय अशा एका मुलीचा आज आपण इंटरव्ह्यू शूट करणार आहोत. अतिशय वयाने कमी आहे ती, तरुण आहे, तिला काही ना काहीतरी करायचंय, धडपडी आहे. तर आपण आज तिच्याशी गप्पा मारणार आहोत. त्या गप्पा मारण्याच्या आधी तिने जे काही काम केलंय ते तर सगळं आपण जाणून घेणारच आहोत. पण आता तिचा अहवाल माझ्या हातामध्ये आला आणि तो अहवाल वाचल्यानंतर मला प्रश्न पडला की हा जो अहवाल बनवलाय, या अहवालाच्या पाठीमागे खरंच काही सामाजिक कार्याचं जाणीव, सामाजिक कार्याची गोडी ही खरंच आहे का फक्त अहवाल बनवण्यापुरती आहे? आणि हे मी मुद्दामून असं विचारतोय कारण की असे प्रश्न तुमच्याही मनात असतील. आता हा अहवाल आहे. या अहवालात लिहिलंय आवाज सामान्यांचा, बदल समाजाचा. म्हणजे काय आपण समजून घेऊयात. अजून काय लिहिलंय, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवकांची साथ. म्हणजे काय समजून घेऊयात आपण. असे बरेच प्रकार याच्यामध्ये आहेत. तरुणाईची ताकद आणि बदलाची ओळख. आता हे जे काही सगळं जे लिहिलंय, म्हणजे मी काही तिला अंडर एस्टिमेट करत नाहीये किंवा मी तिचा काय उत्साहावर विरजण टाकत नाहीये. पण एक मी प्रतिनिधित्व करतोय मतदारांचं. अनेक मतदारांच्या मनात हे प्रश्न आहेत की अशी ही नवयुवती तारुण्यात नुकतीच पदार्पण केलेली, ही आमच्यासाठी खरंच काय करू शकणार आहे का? आता अजून काय लिहिलंय, प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. आपण समजून घेऊयात की प्रभाग तरी किमान माहितीये का, प्रभागाच्या हद्दी, तिथली लोकसंख्या हे तरी किमान माहितीये का, असं जरा सगळं आपण समजून घेऊयात. तर आपण आपल्या मी काय मुद्दामून हा अहवाल तुम्हाला दाखवत नाहीये, नाहीतर हिचा प्रचार मी करतोय असं तुम्हाला वाटेल, म्हणून हा अहवाल आता आपण तात्पुरता बाजूला ठेवूयात. आणि खूप वेळ न घेता, तसं तर खूप वेळ घेतलाय, त्यामुळे अधिक वेळ न घेता आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. आज इंटरव्ह्यू आपण जिचा करणार आहोत तिचं नाव आहे सई प्रशांत थोपटे. तर सईला आता आपण काही प्रश्न विचारूयात. तर सई, 22 वय फक्त तुझं, काय करणार आहेस तू राजकारण घेऊन? तुझ्या वयाच्या मुलं ही सगळी तरुणाई ह्या वयामध्ये पिकनिकला जातात, कॉलेज लाईफ एन्जॉय करतात, तारुण्य एन्जॉय करतात, पब मध्ये जातात, डान्स फ्लोअर मध्ये जाऊन फिरकतात, आणि तू राजकारणामध्ये येणार आहेस. अगदी बरोबर आहे. माझं वय 22 आहे, पण मी आदर्श मानते छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि राजनीतीमध्ये पदार्पण केलं. तसेच आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या वयाच्या 17व्या वर्षी एक ग्रंथ लिहिला राजनीती शास्त्रावरती, बुधभूषण नावाचा. आणि उदाहरणं आपल्याकडे बरीच आहेत. त्यातील एक सांगण्यासारखं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं, ज्यांनी त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी सर्वसामान्यांपर्यंत भगवद्गीता पोहोचावी त्याचं रूपांतर मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलं. म्हणून मला असं वाटतं मुळात वय हा प्रश्नच नाहीये. जे माझे आदर्श आहेत त्यांना समोर ठेवून त्यांनी जे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्या आदर्शांना समोर ठेवून मी काम करण्यासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी मी राजकारणात पदार्पण होत आहे. त्याच आदर्शांना समोर ठेवून मी माझ्या ध्येय गाठण्यासाठी त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करते. वासे, तू तुझ्या आदर्शांबद्दल तर खूप अगदी योग्य मांडणी केलीस. आणि तुझं वय हे कसं राजकारणामध्ये उतरण्यासाठी वयाचं बंधन नाही हे आम्हाला सांगितलंस, ठीक आहे, त्याबद्दल तुझं कौतुक आहे. पण मला सांग, हे आदर्श, हे असे मोठमोठे सगळे शब्द वापरून खरंच काय होणार आहे का? राजकारण कशाशी खातात हे तुला कळतं का या वयामध्ये? किंवा राजकारण, आणि हे मी नाही म्हणते,
तुला वाटेल मी असं का तुझ्याशी बोलतोय, तर मी नाही म्हणते. हे तू जेव्हा राजकारणामध्ये उतरतेस तेव्हा कदाचित तुला पण अशा प्रतिक्रिया आजूबाजूच्यांकडून लोकांकडून ऐकवल्या असतील की ही छोटीशी मुलगी, हिला काय कळणार आहे, हिला माहिती तरी आहे का राजकारण म्हणजे काय ते. म्हणून मी विचारतो की राजकारण कशाशी खातात हे तर तुला माहिती आहे का. आणि मला एक कळत नाही की तू छान सांगितलंस की तुझे आदर्श कोण आहेत आणि त्याप्रमाणे तू वाटचाल करणार आहेस, पण सही कसं आहे माहिती का, प्रत्येकच जण अशा मोठमोठ्या गप्पा मारत असतं, माझे हे आदर्श आहेत, माझे ते आदर्श आहेत. पण मी तर असं ऐकलंय की ज्याला काहीच जमत नाही ना तो राजकारणात जातो, अशी एक सर्वसामान्यांची धारणा आहे मतदारांची, की ज्याला काहीच करता येत नाही, काहीच जमत नाही, त्याला शेवटचा ऑप्शन असतो राजकारणात पदार्पण करणं. कारण की राजकारणाला कुठल्याही शिक्षणाची गरज नसते, राजकारणामध्ये कुठली अशी पात्रता बघितली जात नाही. तर त्यामुळे, आणि दुसरा पण एक माझा असा विषय की राजकारण हे तुला काय कळणार आहे, तुझे जे आदर्श आहेत त्यानुसार तू वाटचाल करणार आहेस असं सांगितलं, पण या मोठमोठ्या गप्पा सगळेच राजकारणी मारतात आणि खूप मोठमोठी विचार, मोठमोठी पल्लेदार वाक्य उच्चारायची आणि मी कशी आहे सांगायचं, हे सगळं ठीक आहे. पण राजकारणात पदार्पण करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सामान्य मतदारांचा, सामान्य लोकांचा समज असा आहे की ज्याला आयुष्यात काहीच जमत नाही ना तो राजकारणात जातो. कारण की राजकारणामध्ये शिक्षणाची अट नसते. तर मग तुझ्या बाबतीत पण असाच समज आहे का लोकांचा, का आम्ही असंच मानायचं का की काही जमलं नाही आणि शिक्षणही काही नाहीये त्यामुळे मग आता चला राजकारणात जाऊया. राजकारणामध्ये शिक्षणाची कोणतीही अट नसते, अगदी सहजपणे कोणी राजकारणात प्रवेश करू शकतो, हे बरोबर आहे. पण माझ्या केसमध्ये आय एम हायली क्वालिफाईड. मी माझं शिक्षण गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून BBA IB चं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तसेच मी सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून MBA चं शिक्षण घेते. आणि या सगळ्या माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये भारताला जेव्हा G20 ची अध्यक्षता लाभली होती 2023 मध्ये, तेव्हा मला संधी मिळाली होती G20 समिट अटेंड करायचं अँड आय वॉज वन ऑफ द डेलिगेट्स. तर त्या G20 समिटमध्ये जे G20 चे मेंबर कंट्रीज आहेत त्यांच्याकडून त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते आणि त्यांनी एज्युकेशन पॉलिसीवरती, इंडस्ट्रीवरती, परत इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती, अशा बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झाली होती. आणि ह्या सगळ्या माध्यमातून भारत कसा विश्वगुरु बनेल, एज्युकेशनच्या माध्यमातून कसं सेक्टर आपलं डेव्हलप होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण त्या G20 समिटमध्ये आपल्याला ऐकायला मिळाल्या होत्या आणि त्याचाही माझा अभ्यास त्याच्यावरती झालेला आहे. आणि जे तुम्ही म्हणताय की राजकारणामध्ये कोणती अट नसते किंवा कोणीही येऊ शकतं, बरेचसे लोक असंही म्हणतात की राजकारणी जे असतात ते अतिशय वाईट लोक असतात. परत राजकारण हे गजकरण असंही म्हणलं जातं. पण ते तसं नसून मला असं वाटतं की राजकारणाची ही जी वाईट अवस्था आता झालेली आहे ती खरं तर जे दुर्जन लोक सक्रिय असल्यामुळे नाहीये, तर ती सज्जन लोक निष्क्रिय असल्यामुळे झालेली आहे. हेच मला पुढच्या आगामी काळामध्ये बदलायचंय. आणि ह्या सगळ्या अशा परिस्थितीमुळे आमच्यासारखी तरुणाई कुठेतरी ह्याच्याकडे कानाडोळा करते आणि मग अमेरिकेमध्ये किंवा परदेशात जाऊन सेटल व्हायचं स्वप्न बघतात. ह्याच्यामुळे राजकारणाची अशी दुर्गती झालेली आहे, देशाकडे आणि समाजाकडे कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष होत आलेलं आहे. काही गोष्टी अत्यंत म्हणजे सोप्या असतात काही लोकांसाठी, की घरी बसून नुसतं टीव्ही बघायचा, बातम्या बघायच्या, एखादा लाईव्ह शो बघायचा आणि म्हणायचं की देश सक्रिय नाहीये किंवा समाज बदलला पाहिजे. अरे मग असं बसू, तुम्ही घरी बसले तर बाहेर प्रत्यक्षात उतरून काम कोण करणार? आणि हे काम मी करायचं ठरवलेलं आहे. आजची जी तरुणाई आहे जी परदेशात जाऊन सेटल व्हायचे स्वप्न बघते आणि जे बाकीचे लोक आहेत जे माझ्या वयावरती टीका करतायत की एवढी तरुण मुलगी जी राजकारणात उतरतीये, तर त्यांना मला असं सांगायचंय की माझे जे आदर्श आहेत छत्रपती संभाजी महाराज, संभाजी महाराजांनी जो आदेश तरुणाईला दिलाय की त्यांनी राजनीतीमध्ये पदार्पण झालं पाहिजे, त्या आदेशाचं पालन मी करते आणि म्हणून मी राजकारणामध्ये येत आहे. सई, तू तुझी बाजू मांडलीस, तुझ्या शिक्षणाबद्दल माहिती दिलीस, तुझ्या आदर्शांबद्दल माहिती दिलीस आणि तू म्हणालीस की तू हायली क्वालिफाईड आहेस.
सगळं मान्य आहे मला की तू खूप उच्च विद्याविभूषित आहेस, चांगलं शिक्षण झालंय तुझं, पण म्हणून राजकारणात यावं, माझं शिक्षण चांगलंय म्हणून मी राजकारणात आली पाहिजे, हे कितपत संयुक्तिक वाटते तुला? कारण की तुला अनुभव काय राजकारणाचा, समाजकारणाचा? तू तर शिक्षण घेत होतीस, शिक्षण घेतीयस आणि अभ्यास करतेस. मग असं असताना तुला समाजकारणातलं काय काम तू केलेलं आहेस? तू राजकारणात काय कधी ह्याच्या आधी काही कुठले कार्यक्रम घेतलेत किंवा काही सक्रियपणे कुठला प्रश्न तसाच लावलाय? राजकारण म्हणल्यावर आंदोलनं करावी लागतात. काय अनुभव आहे तुला आंदोलनाचा? निश्चितपणेच मी शिक्षण घेता घेता माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम अनेक वर्षांपासून करत आली आहे. आणि ह्या कामामध्ये परिषदेचं काम करता करता मला समाजकार्यामध्ये एक दिशा मिळत गेली की समाजात आणि विद्यार्थ्यांच्या चळवळी जीवनात नक्की काम कसं करायचं आणि विद्यार्थ्यांच्या समस्या कशा सोडवायच्या, समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यायची संधी मला परिषदेने दिली. आणि हे सगळं करत असताना आंदोलन, कार्यक्रम ह्याच्यामध्ये मी सक्रियपणे माझा सहभाग नोंदवला. आणि म्हणून माझ्याकडे तसं बघायला गेलं तर विद्यार्थी चळवळीत मी काम करत आलीये, तर ह्याचा अनुभव मला समाजकारणात उपयोगी पडणार आहे. हे सगळं ठीक आहे ग, पण राजकारण म्हणल्यावर आंदोलनं करावी लागतात, प्रश्न मांडावे लागतात, लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. तर या आंदोलनाचा, असा प्रश्न तसाच लावण्याचा, याचा तुझ्याकडे काय अनुभव आहे? आता तुम्ही मला हा प्रश्न विचारलाय तर मला निश्चितच ह्याच्यावरती उत्तर द्यायचंय. मी माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कमीत कमी 10 आंदोलनं वर्षात केलेली आणि असं मला 40हून अधिक आंदोलनांचा अनुभव आहे. अगदी विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसण्यापासून ते पोलिसांच्या लाठ्या खाण्यापर्यंत मला अनुभव आलेला आहे. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना समस्या, आंदोलन, निषेध हे तर होतच आले, पण त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक युवक घडला पाहिजे आणि देशाचा विकास झाला पाहिजे, ह्या एका विचारावरती बरेच उपक्रम, कार्यक्रम राबवलेले. विद्यार्थी हितासाठी मी काम करत आलेली, तर ह्याचा मला निश्चितपणेच अनुभव आहे. आणि बऱ्याच वर्षांपासून माझ्याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पुणे महानगर सहमंत्री असं दायित्व राहिलेलं आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य आणि कार्य समिती सदस्य अशी देखील मला जबाबदारी मिळालेली, आणि त्या जबाबदारीला मी न्याय द्यायचा प्रयत्न माझ्या बाजूने केलेला आहे. तसंच मी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ, जर आपण ऐकलं असेल, ती अशी एक संघटना आहे जी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जे आपल्या भारतामध्ये शिक्षण घ्यायला येतात त्या विद्यार्थ्यांच्या पण काही समस्या असतात. त्यांना इथं येऊन एक कल्चर चेंज अनुभवायला मिळतं, इथे लँग्वेज चेंज, असे बरेच बायसेसला त्यांना सामोरे जावं लागतं. आणि ह्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना जे आपल्या भारतामध्ये शिकायला येतात त्यांना अशा अडीअडचणींना, अशा समस्यांना सामोरं जाऊ लागू नये म्हणून मी प्रयत्न केले. म्हणून मी सक्रियतेने वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथचं काम केलं. त्यांचे जे प्रश्न आहेत ते मी सरकार पुढे मांडले आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. तू खूप छान उत्तर दिलीस, सगळे तू तुझी बाजू मांडलीस आणि तू सांगितलंस की तू किती आंदोलनं केली आहेत. वर्षाला तू 30 आंदोलनं, वर्षाला तू 10 आंदोलनं केली आहेत, अशी 40-50 आंदोलनांमध्ये तू सक्रिय सहभाग घेतलायस. हे सगळं ठीक आहे, पण तरी देखील मला पुढे तुला असा प्रश्न विचारायचा आहे की आंदोलनामध्ये घोषणा देणं मोठमोठ्या आणि प्रत्यक्ष फील्डवर उतरून लोकांच्या समस्या सोडवणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तू मगाशी म्हणालीस की भारत विश्वगुरुपदी बसणार आहे, हे सगळ्या मोठमोठ्या सगळे गप्पा सगळेच मारतात. भारत विश्वगुरुपदी बसणार आहे नाही बसणार आहे माहित नाही, पण आता समस्या आहे ती वॉर्डाच्या विकासाची. तर हा वॉर्ड, हा प्रभाग, याची तुला कितपत माहिती आहे का? तुझं सगळं शैक्षणिक एकंदरीत आवाका बघितलं तर तो वर्ल्ड ऑर्गनायझेशन मध्ये पार्टिसिपेशन आणि G20 परिषद आणि ती जी भारतात झाली त्याच्यामध्ये स्टुडंट म्हणून तुझ्याकडे काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या होत्या. तर हे सगळं असं खूप राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सगळं तुझी प्रोफाईल आहे, पण प्रत्यक्ष वॉर्डात
वॉर्डाबद्दल तुला काही माहिती आहे का? फक्त भारत विश्वगुरुपदी बसवणं हेच फक्त तुला माहिती? तुमच्या प्रश्नातला रोख मला नक्कीच कळतोय आणि बरेच जण असे विचारतात की तुला तुझ्या प्रभागाबद्दल काय माहिती आहे. तर मला आता त्यांना उत्तर द्यायचंय की जर आपल्याला प्रभागाचा विकास करायचा असेल, एक वेगळे विचार घेऊन यावं लागतं आणि सुरुवात आपण जिथं स्थानिक आहोत त्यापासून करावी लागते. प्रभागापासूनच सुरुवात करावी लागते. प्रभागाची जी रचना आहे ती समजून घ्यावी लागते. आपल्या प्रभागामध्ये लोकसंख्या काय आहे, लोकांच्या समस्या काय आहेत आणि अशा अनेक विषय आपल्याला जाणून घ्यावे लागतात. मग काय विषय जाणून घेतले? काय माहिती तुला तुझ्या प्रभागाबद्दल? प्रभागामध्ये 79,000 मतदार आहेत आणि आपल्या प्रभागामध्ये 23 सेवा वस्त्यांचा समावेश आहे. आणि प्रभागामध्ये अगदी सेवा वस्ती भागापासून ते सोसायटी भाग, बंगलो विभाग पर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. आपल्याला जर आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, एक विकासाचं नवीन मॉडेल तयार करायचं असेल, तर आपल्याला मूलभूत प्राथमिक काम काय असतं ते जाणून घ्यायचं आणि त्याच्यावरती समस्या निराकरण करायचं. आणि अनेक महिन्यांपासून मी सोसायटी विभाग जो आहे तिथे चेअरमनला व्हिजिट देऊन स्वतः तिथे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम देखील मी तिथे केलेलं आहे. हा सगळा अभ्यास करत असताना मला असं जाणवलं की आपल्या प्रभागामध्ये जो सहकार नगर 2 भाग आहे तिथं प्रामुख्याने लाईटची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये अडीअडचणी आल्यामुळे ती प्रामुख्याने आपण सोडवली पाहिजे. वाळवेकर नगरमध्ये आपण बघायला गेलं तर भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे. तिथे ओपन प्लॉटमध्ये लोक कचरा टाकतात. त्या कचऱ्यामुळे तिथे डास होतात आणि हेल्थ इश्यूज उद्भवतात. तिथे औषध फवारणी होणं गरजेचं आहे. आणि आपल्या प्रभागामध्ये संपूर्णच प्रभागातील विविध भागांमध्ये पण नाईट पेट्रोलिंग झालं पाहिजे, जेणेकरून एक नागरिकांना सुरक्षित वातावरण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. तळजाईमध्ये जर आपण पाहायला गेलं तर तळजाईमध्ये मूळतः पाणी पुरवठा ही अशी समस्या आहे. त्याचा अभ्यास करून मी त्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे. आणि सेवा वस्ती विभागामध्ये आपण पाहिलं तर महिला सुरक्षा आणि रोजगार अशी एक समस्या आहे. ह्या ज्या महिला आहेत त्यांना कौटुंबिक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि अगदी मोकळेपणाने त्या मला त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. तर मी एक स्त्री असल्यामुळे माझ्या प्रभागातील ज्या महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्या माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलतात आणि त्यांच्या ह्या ज्या अडीअडचणी आहेत त्या माझ्यासमोर मांडतात. छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुझा हा सगळा अभ्यास आणि तुझी सगळी इच्छाशक्ती, तुझी ही प्रेरणा महापुरुषांकडून तुझी घेतलीस आणि वॉर्डाची तुला असलेली अतिशय अचूक माहिती, बारीक सारीक गोष्टींची देखील तुला योग्य अशी जाण आहे. पण या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुझ्याकडे काय ऍक्शन प्लॅन तयार आहे का? या समस्या तू कशा सोडवणार आहेस याचं काही तू एक ब्लूप्रिंट तयार केली आहेस का? नक्कीच माझ्याकडे ह्याची ब्लूप्रिंट तयार आहे आणि मी अगदी माइंड मॅपिंग करण्यापासून माझा स्क्रॅच प्लॅन तयार आहे. आपल्याला असं समोर आलं की महिला सुरक्षा विषय असेल किंवा मग युवक युवती महिलांचा रोजगार असेल, ह्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आता आपल्या प्रभागामध्ये पद्मावती मेट्रो स्टेशन होणार आहे. तर त्या मेट्रो स्टेशनसाठी लोकांना तिथं कन्व्हिनियन्स आणि इज ऑफ लिव्हिंग मिळण्यासाठी तिथे शटल बस सेवा सुरू झाली पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अन्य ज्या समस्या आहेत महिला सुरक्षेचा, तर त्याच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये महिला सुरक्षा गट स्थापन करणार आहोत. 23च्या 23 वस्त्यांमध्ये, सेवा वस्त्यांमध्ये, चाळींमध्ये किमान 50 असे आपण महिला सुरक्षा गट स्थापन करणार आहोत, जेणेकरून जे अडीअडचणी महिलांना सामोरे जावं लागतात तर त्या कुठेतरी कमी होतील ह्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपल्या प्रभागामध्ये मी व्यवसाय कौशल्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्किल डेव्हलपमेंट जे क्रॅश कोर्सेस असतात ते युवक युवतींपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. कारण आपल्याला बरेचदा जाणवतं की बेरोजगारी ही समस्या आहे असं लोक म्हणतात. तर ही समस्या का आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. 9 to 5 जॉब केला तर तेच रोजगार आहे, तर हे खरं आहे का? तर असं नाहीये, मला तरी नाही वाटत. जर आपले युवक युवती उद्या जाऊन त्यांनी त्यांचा व्यवसाय स्थापन केला आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली तर नक्कीच आपल्या देशाचाच फायदा आहे, आपल्या प्रभागाचाच विकास होणार आहे. तर त्यांना ते स्किल्स त्यांच्यामध्ये आपोआप इनबिल्ट व्हावे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि हे जे कोर्सेस, इंटर्नशिप, परत त्यांना सर्टिफिकेशन कोर्सेस, वर्कशॉप्स हे पोहोचवण्याचं काम मी त्यांच्यापर्यंत करणार आहे.
जेणेकरून त्यांच्यातले कौशल्य, ती स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होईल आणि ते कुठेतरी त्यांच्या पायावरती उभं राहतील. आणि मला असंही सांगायला आवडेल की माझ्या प्रभागामध्ये जी मतदार संख्या आहे 79,000, मॅक्सिमम जे वोटर्स आहेत ते युथ जनरेशन आहे. त्यांना आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर त्यांना जेनझी म्हणलं जातं. तर मला आवर्जून असं सांगायचंय की आजचा जो ही जी यंग जनरेशन आहे, ज्यांची आपण चेष्टा केली जाते, जेनझी म्हणलं जातं आणि त्यांची चेष्टा केली जाते, आपल्या देशातले जेनझी हे राष्ट्रभक्त आहेत, हे प्रामाणिक आहेत आणि हे जबाबदार आहेत. हे अन्य देशांसारखे विध्वंसक नाहीयेत. आणि मला अभिमान वाटतो की मी ह्या यंग जनरेशनचं, ह्या जेनझीचं प्रतिनिधित्व करते. आणि जी समस्या आपल्याला आता जाणवतीये भटक्या कुत्र्यांची, तर ही प्रभागाची पण आहे आणि ही पुणे शहराची पण आहे. बऱ्याचशा महिला ड्रायव्हिंग करत असतात, लहान मुले शाळेत जात असतात, तर त्यांच्यावरती प्राणघातक हल्ले कुत्र्यांकडून झालेले. तर त्याच्यावरती एक आपल्याला मिडल सोल्युशन काढायला पाहिजे. कुत्र्यांचं मेडिकेशन झालं पाहिजे. जे भटकी कुत्रे आहेत त्यांच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. आणि नक्कीच ह्याच्यावरती उपाययोजना करायचं काम मी नक्कीच करेन. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि एकंदरीत मतदार किंवा पुणे शहरातले सगळे नागरिक मतदार, तुझ्या वॉर्डातले सगळे नागरिक मतदार, अशा सगळ्यांच्या मनात जो एक प्रश्न असतो की राजकारणात कशासाठी येतात. आणि इलेक्शन आल्यानंतर अनेक जण इच्छुक होतात. नवीन युवक हे मला नगरसेवक व्हायचंय, मला नगरसेविका व्हायचंय म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतात. आपल्या या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की माझी कन्सेप्ट क्लिअर आहे राजकारणात येण्याची. त्याच्यासाठी मी काही कष्ट घेतलेले आहेत. मी अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालेली आहे. मला समस्यांची जाण आहे. माझी नाळ घट्टपणे या समाजाशी जोडली गेलेली आहे. हे जे काही सगळं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. किंवा हे जे काही सगळं तू अहवाल तयार केलायस, जे काही तू फ्लेक्स लावतेस, त्याच्या पाठीमागे तू किती कष्ट घेतलेत, त्याच्या पाठीमागे तू किती सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवलायस, या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत. कारण की तू जसं मगाशी उत्तर देताना सांगितलंस की अनेक लोक टीव्ही समोर बसून घरामध्ये एसी मध्ये चर्चा करतात, पण प्रत्यक्ष फील्डवर कोणी उतरत नाही. आणि जो फील्डवर उतरलेला असतो त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर टीका टिप्पणी, त्याचं वयच बसत नाही, त्याला काय कळतंय, त्याला काय अक्कले, ती एक छोटी पोरगी आहे, अशी टीका टिप्पणी करत असतात. तर या सगळ्यांना तू तुझ्या इंटरव्ह्यू मधून खूप चांगलं उत्तर दिलेलं आहेस. आणि आपला कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिकाच ही होती की तुझ्यासारख्या ज्या युवती राजकारणात येत आहेत त्यांचं स्वागत आहे. कारण की तूच मगाशी सांगितलंस की सज्जन शक्ती निष्क्रिय राहते, म्हणून मग राजकारणाचं सगळं वाटोळ होतं. आणि राजकारणाचं वाटोळ व्हायचं नसेल तर तुझ्यासारखी शिकलेली, तुझ्यासारखी चांगल्या संस्कारांनी युक्त असलेली, जिला या सगळ्या प्रश्नांची जाण आहे, अशी मुलगी राजकारणामध्ये आली पाहिजे आणि तिला यश पण मिळालं पाहिजे. तर तुला भरभरून शुभेच्छा देतो या आगामी वाटचालीसाठी. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊयात, कार्यक्रम संपवूयात. तुम्हाला देखील कार्यक्रम कसा वाटला हे आवर्जून एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून सईला आणि मला आवर्जून कळवा. कमेंट करा. तुमचं मत, तुमचा अभिप्राय आवर्जून नोंदवा. सईच्या एकंदरीत प्रोफाईल बद्दल, तिच्या वाटचालीबद्दल, तिने जी प्रभावीपणे तिची मतं मांडली आणि अतिशय रोखठोक शब्दामध्ये तिने निर्भीडपणे अशी तिची कारकीर्द सांगितली, तिचं कॉलेज विश्व, त्याच्यावर केलेली तिने आंदोलनं, तिने विद्यार्थ्यांचे कुठले कुठले समस्या सोडवलेत, या सगळ्याचा मागोवा एक प्रकारे तिने आता घेतलेला आहे. या सगळ्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश विसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. कार्यक्रमाच्या शेवटी सई सगळ्यांना आवाहन करेल आणि मग आपला कार्यक्रम संपेल. प्रभागातील सर्व नागरिक व मतदारांना मी सांगू इच्छिते की एक संधी सईला प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला, कारण सई तुमच्या हक्काची आहे.